अंतरवाली सराटीमधली दृश्य आपण पाहताय। बच्चू कडू हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। काही तोडगा निघतो का या अनुषंगाने ही चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। 20 तारखेला चलो मुंबईचा नारा हा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। संपूर्ण नियोजन या संदर्भातलं झालेलं आहे आणि आता या आंदोलनाच्या आधी काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। फेब्रुवारीमध्ये नाही मग आपलं 20 ला निघणार फेब्रुवारीत घेऊन काय सगळा राज्यात सगळं जाम झाल्यावर घेऊन काय उपयोग। तारीख घोषणा केली वगैरे तर नाहीच ना। राज्यात म्हणजे पूर्ण राज्यात काय म्हणू त्याला आपण सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा आणि मग अधिवेशन घ्यायचं असं सरकारचं काम नसतं ना। सरकारचं काम लोकांच्या मनात काय याच्यावर आहे ना। आता अपवाद परिस्थिती मग त्या टायमाला काय करायला पाहिजे ताबडतोब घ्यायला पाहिजे। त्यांच्याच मनानं सगळं म्हणल्यावर कसं व्हायचं बघा। तुम्हाला काय वाटतं आम्ही 20 ला निघालो सगळं महाराष्ट्र जाम झाल्यावर मग तुम्ही अधिवेशन घेऊन काय करता। म्हणजे इकडे लोक सगळे आंदोलक टेन्शन मध्ये। ते एक आपण तयार केलं होतं 1-2 तुम्ही पाठवलं होतं का ते शेवटी कोणाजवळ तरी बसता येते ना नाही अलीकडे बसता येते हे तुम्ही वाचून पाहा थोडं तयार तुमच्या याच्यातूनच ते तयार केलं थोडं। हे जर याच्यात काही बदल करायचं असेल तर अधिक सरकारमध्ये ते बदल करून देऊ। तर बच्चू कडू अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि विविध मुद्द्यांवर विविध अनुषंगानं या ठिकाणी बच्चू कडू यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधला जातोय। 20 तारखेला जो मोर्चा निघणार आहे जे आंदोलन होणार आहे त्यावर आपण ठाम असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा आवर्जून सांगितलेलं आहे। काही बदल काही टाकायचं असेल तर हे करता येईल। हे जे आहे का नाही पहिले आपण जे अधिसूचना होती ना आपली कोणचा पुरावा उपलब्ध करून द्यायचा असेल तो पुरावा कुठलाही आपल्याकडे उद्योग पाहिजे होतो कुठलाही पुरावा नाही याच्यात म्हणजे काय परत त्यांनी अडू नको नये। आत्ताच्या सारखं म्हणजे काय 54 लाख नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र दिले नाही आणखी। हो ते तर आपल्याला आता असंच करते इथे असेल तो पुरावा मानता येईल। हा बाकी हे बरोबर आहे। हे काय याचा सरळच आहे ना। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल। बरोबर आहे। फक्त इथं असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास कसा पुरावा उपलब्ध करून द्यायचा असेल तो पुरावा। आम्ही शपथपत्र आहे। आता हे कसं आहे पहिल्या अधिसूचनेमध्ये हे आलंच आहे पण मग तसा उल्लेख पाहिजे होता नाही। गृह चौकशी तर किंवा केलंय ना किंवाच्या अगोदरचं वाक्य हो ना। पण आपण इथं करायला काय हरकत आहे। काय करायचं की काय नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास असा म्हणजे इथं काय करू आपण किंवा असेल ते पुरावे सगळे सोयरे आहेत असे करू इथं असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास मी लिहू का
तुम्ही ग्रह चौकशी बी ठेवा त्याच्यात हा पण हे चालेल पण ते. सगळे सूर्य आहेत असे पुरावा म्हणून उपलब्ध करून दिला. करून अक्षर चांगलं आहे तुमचं. हा भूमी तर आणून ठेवली पहिले. घालून दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात ते बाकी हे बरोबर आहे. हा. आता वाचतो मी कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ता पद्धतीतील सगळे सोयरे पितृसत्ताकच्या ऐवजी नोंद मिळालेल्या पाहिजे होती. ते असू द्या, इथे आपला दुसरा शब्द टाका ना, ते पर्यायी शब्द टाका ना. नातेवाईकांना तसेच म्हटलंय ना, नातेवाईक अथवा सोय इथं आलं नाही. खाण्यापिण्यात थोडं घोळ येईल. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना किंवा तसेच नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना ती सगळे सोयऱ्यांना ती तसे नातेवाईक अथवा सोयऱ्या सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल. त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल, देता येईल. ओके. खालचं नातेवाईकांना आता सरळ वाचलेलं बरं राहील. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. हे कट करायचं का? हा हे बरं राहील. ज्याची नोंद मिळाली हे राहिलं तर आपल्याला अडचण का नाही, अडचण नाही. अडचण पितृसत्ताक जर गावात कुणाचं मिळालं हा ते उलट आपण प्लस होईल ना. माझं काय म्हणणं आहे, अधिक काय बदल करायचं असेल ते करू. हे अथवा नाही मग इथं अथवा टाका ना, किंवा किंवा टाका काही. पण शब्द म्हणजे तुम्हाला वाटते फायदेशीरच आहे ते, काही वाईट कुणबी नाही. नोंद मिळालेल्या नातेवाईकांना म्हणजे गावात जरांगे नावाची जरी नोंद मिळाली किंवा कुणाची, तरी ती सर्व ते उलट फायद्याच ठरेल. एक्स्ट्रा वाढत हा एक्स्ट्रा होईल ना. एक्स्ट्रा होईल त्याचं. ठीक आहे. किंवा घ्या तिथं आहे का नाही. किंवा पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना ती तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा खूप बिघट प्रमाणपत्र देण्यात येईल. आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देते. गृह चौकशीत काय करतं ते माहिती घेतं ना. तुम्ही नातेवाईक आहे, समजा तुम्ही मी त्या जातीचा आहे तर माझ्या जातीत ते शोधल्या जातात. तुमचे हे ग्रह चौकशीत आढळल्यास समजा जर मोठं कोण आधी अधिकाऱ्याने घेतली तर नाहीच उघड ढकलायचं पुढं, तर याच्यासाठी पर्याय म्हणून काय गृह चौकशीमध्ये तर आता ते अधिकाऱ्यावरच आहे ना. गृह चौकशीमध्ये आपण काही पुरावे, आता तुम्ही समजा तुम्ही माझे नातेवाईक आहे तर मी तुम्हाला सांगणार का ते आमचे नातेवाईक आहे, तसं ते त्याचं शपथपत्र आपण जोडून दिलं काही माझे नातेवाईकच आहेत, ते त्याला देणेच आहे ना. मग
गृह चौकशीमध्ये काय त्याचं आता- नातं गोतं पाहिलं जातं. म्हणजे ओळखी शंका उपलब्धी केली तुमच्याजवळ उपस्थित केली हा हा की आढळल्यास म्हणल्याच्या नंतर ते नाही आढळलं मी म्हणू शकतो आढळून बी. कारण आता ते झालं ते उदाहरण देतो कुणबी नोंदी सापडलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र देत नाहीत आणखी पण नाही ते सापडलेल्या असून असं आहे की नाकारण्याचे कारण द्यावं लागतं. का नाकारलं आणि देण्याचं कारण द्यायचं. त्यावर एखादी भरती होऊन जाईल. समजून घ्या आता घ्यायचं 70-80 वर्षातून तर परिपूर्ण द्या. परिपूर्ण द्या आता अर्धवट देण्यापेक्षा. हा पण इथे परत तो आढळल्यास समजा एका नोकर भरती आली एखाद्याला लागतंय लगेच तो सगळा स्वायर आहे तो टाळणार निघालाच नाही तो मिळालाच नाही मग त्याची भरती गेली परत 2 इथं वर्ष काय त्याची गेली. आढळल्यास म्हणजे आपण दुसरा काय शब्द टाकतोय. हा कुठला ग्रह शब्द? चौकशी करून त्या सगळ्या सोयऱ्यांना गुणवत्तेवर म्हणा ना. नाही ना गुणवत्ता काय संबंधित ग्रह चौकशी काही तर लिहायला लागेल ना. गृह चौकशी करून डायरेक्ट प्रमाणपत्र द्यायचं थोडं म्हणता येईल. गुणवत्तेवर म्हणता येईल किंवा उपलब्ध कागदावर म्हणता येईल पुराव्यावर म्हणता येईल. ग्रह चौकशी करून त्याच्या गुणवत्तेवर ग्रह चौकशी करून त्या रक्ताच्या नातेवाईकांना ग्रह चौकशी करून त्या रक्ताच्या नोंद मिळालेल्या रक्ताच्या ग्रह चौकशी देण्यात घेतलं चालन का देतेच्या ऐवजी देता येईल. जात प्रमाणपत्र देण्यात येईल देण्यात येईल काय देत्याच्या ऐवजी देण्यात येईल टाका ते उलट सोयीचं आहे. देण्यात येईल देता येईल हे तेच आहे पण देण्यात येईल अधिक थोडं मजबूत आहे. आता असं घेतलं तर हम्म. सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास म्हणजे त्या नोंदधारकाने उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात येईल याऐवजी त्यांनाऐवजी ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या करू विधान त्यांच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देता येईल. म्हणजे ग्रह चौकशी करून तात्काळ देता येईल. तात्काळ शब्द ह्यो कायद्याच्या कोशात घेता येतो. हो घेता येईल. घेतलेला इथून पाठीमाग खूप वेळेस ग्रह चौकशी करून किंवा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या आता असं करता येईल. तसेच नातेवाईक सगळे सोयरे आहेत कागदपत्र देण्यास असमर्थ असेल त्यांनी शपथपत्र कागदपत्र नाहीतच ना त्याची हा हा कोणाकडे आहेत सोयऱ्याची भारतात कोणाकडेच नाहीत आपलेच मराठा म्हणून नाही कोणाकडे इकडे तर जास्त आता शपथपत्रक म्हणजे कोर्टाच्या बॉन्डचा 100 रुपयाचा आधार घेऊन कायद्याचा सन्मान केला म्हणायचं आणि ते खरं सांगायचं. अगोदर बॉन्डवर द्यायचं त्याला 100 रुपये शपथपत्रावर ज्याची नोंद मिळाली तुमची मिळाली तुम्ही जर म्हणले तू पाहून आहेस तर तुमच्या सध्या शपथपत्रावर त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं नंतर माझी ग्रह चौकशी करा आहे का नाही तुम्ही आधी ग्रह चौकशीत टाइम घालणार परत याच्यात घालणार तर ते आणखीन जड जात चलन पुढं त्यापेक्षा अगोदर द्यायचं नंतर ते खोटा निघाला तर अडचण नाही आमचं काही दुमत नाही त्याच्यात खोटा निघाला त्याला काय ते काही व्हायला पुढं रद्द करा किंवा मग ते हरकत नाही खोटंच खरं खरंच हे इथून कोर्ट हे आपलं रद्द करू आणि इथून सुरू करू. हा ग्रह चौकशी करून
ते स्वदेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास